नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। महायुतीच्या आमदारांची धाकधूक वाढणार, भाजपचा प्लॅन काय? लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीत शिंदेंना भाजपच्या विरोधामुळे उमेदवार बदलावे लागले होते। यामुळे महायुतीत भाजपाची ताकद किती जास्त आहे हे एव्हाना सर्वांना समजून चुकले असेल। जागा शिवसेनेची, खासदार शिवसेनेचा, तर ही उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरून वाकडी वाट करून ठाण्याच्या शिंदेकडे आलेल्या 7 खासदारांचा यंदा भाजपमुळेच पत्ता कापला गेला आहे। यामुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये खदखद आहे। लोकसभेला एवढे, मग विधानसभेला काय, अशा विवंचनेत असताना आमदारांना अडचणीत आणणारी अटच भाजपने ठेवली आहे। भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 ठरवलं आहे। त्यासाठीच अजित पवार यांचा महायुतीत समावेश झाल्याची चर्चा आहे। मात्र अजित पवार महायुतीत असताना देखील मिशन 45 होताना दिसत नसल्याने वेगळाच प्लॅन भाजपने तयार केला आहे। त्यासाठी त्यांनी आपल्या आमदारावर जबाबदारी दिली आहे। जर जबाबदारीत कसूर झाला तर त्यांची मोठी किंमत आमदारांना चुकवावी लागणार आहे। लोकसभेच्या उमेदवारांना आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातून लीड द्यायची आहे। जेवढी अधिक लीड तितके त्या आमदाराचे विधानसभेचे तिकीट पक्के। जर लीड मिळाली नाही तर त्या आमदाराला विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळणार नसल्याच्या सूचना भाजपच्या वरिष्ठांकडून देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। या सूचना केवळ आमदारांनाच नाहीत तर इच्छुकांनाही देण्यात आल्या आहेत। ज्या खासदारांची कामगिरी चांगली नाही त्यांचे तिकीट भाजपने कापले आहे। यात शिंदेच्या शिवसेनेचाही समावेश आहे। जर भाजप शिंदेंना त्यांची साथ देणाऱ्या खासदारांचे तिकीट कापण्यास भाग पाडू शकतो, मग आमदारांचे का नाही? आमदारांनीच उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याने शिंदे सत्तेत येऊ शकले, शिवसेना पक्ष ताब्यात येऊ शकला, धनुष्यबाण मिळवू शकले। परंतु ऐन विधानसभेला असाच विश्वासघात झाला तर काय, असाही प्रश्न या आमदारासमोर उभा टाकलेला आहे। ज्या उमेदवारांचा परफॉर्मन्स नाही त्या उमेदवारांना लोकसभेत तिकीट नाकारण्यात आले। हाच निकष विधानसभा निवडणुकीत भाजप लावणार आहे। त्यात जर लोकसभेला आमदाराच्या मतदारसंघात लीड मिळाली नाही तर तो आमदार डेंजर झोन मध्ये जाणार हे निश्चित। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमदारांचं टेन्शन मात्र वाढलेलं आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।